हे पहा कच्च्या केळाचं शेक आहे, हे उपवासाला चालतं. आणि इकडे हिरवी मिरची, खोबरं आणि शेंगदाणे हे वाटून याला टाकायचे. आणि एकादशीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. चवीनुसार मीठ टाकलेलं आहे. आता हे मी वाटून घेते. आता हे बा हे वाटून घेतलेलं आहे आणि आता याला टाकायचं. पाणी ना जेवढं आपल्याला लागेल तेवढं टाकायचं. आणि हे वाफेवर शिजवून द्यायचं थोडा वेळ. हे आपण खिचडीसोबत खाऊ शकतो किंवा असं पण खायला एकदम टेस्टी लागतं. हे ना असं पातळ फोडी गेल्या ना तर पटकन शिजतात. त्याच्यामुळे मी चौकोनी न करता या अशा पातळ गेल्यात, ते पटकन वाफेवर शिजून जाईल, नो डाऊट. हे पा आणि शिजलं का नाही हे आपण असं चेक करून पाहिजे. हे असं चेक करून पाहिजे, त्याप्रमाणे करायचं. चला तर मग हॅव अ गुड डे. सर्वांना आखाडी एकादशीच्या परत पुन्हा शुभेच्छा. घ्या काळजी. आता मी हा उपासाचा चिवडा बनवायला घेत आहे. हे 1 वाटी साबुदाणा आहे आणि हा आहे बटाटा उकडलेला. इकडे शेंगदाणे, चवीनुसार मीठ पण टाकलेलं आहे. आणि आता ही हिरवी मिरची याच्यात टाकून वडे बनवून घेते. कालवायचं हे सगळं. या असे छान छान गोड साबुदाणे वडे बनवून घ्यायचे. एकदम इझी आहे बनवायला. आता हे असे ना ब्राऊन कलर होईपर्यंत भाजून द्यायचे. बघा आता हे ब्राऊन कलर होईपर्यंत भाजले.
तुमचं. किती छान वडे झालेत बघा, साबुदाणे वडे क्रिस्पी. आता हे असे टाकून घ्यायचे सगळे. आज दिवसभर नेरळमध्ये पाऊस नव्हता आणि आत्ता पाऊस आलाय. सपासप पाऊस येतोय. इकडे बनते खिचडी, इकडे बनवलंय हे केळाचं ते, ह्याची पण रेसिपी टाकलेली आहे. आणि इकडे हे साबुदाणा वडा. आता ही खिचडी बनते.